नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर अधिवेशनात वर्ग 2 जमिनींसाठी सरकारचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता याचा लाभ कसा मिळणार आहे, कर्ज कसं मिळणार आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग 2 मधील जमिनी बँका वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले आहे. तर यासंबंधी वित्तीय संस्थांना माहीत व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. देवस्थान इनाम वर्ग 3, भोगवटा वर्ग 2, रेगे अलील कुल प्रकल्पाकरिता राखीव इत्यादी धारण प्रकार असणाऱ्या शेत जमिनीवर अल्प, मध्यम व दीर्घ मुदत तसेच व्यावसायिक कर्ज वाटप करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तर यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र मुटे असे भरपूर यावेळी उपस्थित होते. तर देवस्थानमधील त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्ज मिळण्यासाठी इनाम जमीन तारण ठेवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र भोगवटा वर्ग 2च्या जमिनी तारण ठेवणे, कर्ज थकीत झाल्यास त्या जमिनी विक्री करणे, बोजा चढवण्याचे अधिकार बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद असून तथापि या संबंधित बँकांना अजून या संबंधित माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याच ठिकाणी या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निदर्शनास आणावी अशा सूचना यावेळी मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आहे. त्यामुळे आता कर्ज घेण्यास कोणताही अडचण येणार नाही वर्ग 2 जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी.